झटपट तयार होणारी शाही दही भेंडी। बराच वेळेस भेंडीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, मात्र या पद्धतीने जर दही भेंडी बनवली तर न खाणारे सुद्धा खातील आणि ही दही भेंडी एकदम झटपट बनवून होते, त्यामुळे तुम्ही टिफिनला सुद्धा ही दही भेंडी बनवू शकता। तर त्यासाठी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। भेंडी घेतानाच कवळी घेतलेली आहे। खूप निब्बर किंवा मोठी भेंडी असेल तर ती काढून टाकायची। आता ही भेंडी फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुती कपड्याने पुसून घ्यायचं। सुती कपड्याने जर भेंडी पुसली तर त्याचं पाणी लवकर सुकतं, म्हणून नेहमी सुती कपड्यानेच भेंडी पुसून घ्यायची। आणि भेंडी आतमध्ये खूप चिकट असते, म्हणून भेंडी पूर्ण सुकवूनच कापून घ्यायची आहे। आता इथे भेंडी आपल्याला खूप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये न कापता मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कापून घ्यायची आहे। अंदाजे 1-1 इंचाचे तुकडे होतील इतपत मोठी भेंडी कापून घेतलेली आहे। भेंडी कापताना आतमध्ये भेंडी खराब आहे की नाही ते सुद्धा चेक करून घ्यायचं। तर या पद्धतीने भेंडी कापून घेतलेली आहे। आता पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। तेल थोडं जास्तीचंच घालायचं, कारण याच तेलामध्ये आपण भाजी सुद्धा बनवून घेणार आहोत। तेलामध्ये भेंडी टाकली की भेंडीला कंटिन्यू मिक्स करायचं। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच भेंडीचा थोडा कलर बदलेपर्यंत भेंडी परतवून घ्यायची। पूर्ण 2 मिनिटं भेंडी इथे मी परतवून घेतलेली आहे आणि भेंडीचा कलर बघा थोडासा डार्क झालेला आहे आणि भेंडीवरती हलके हलके ब्राऊन कलरचे डागसुद्धा आलेले आहेत। आता यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ आणि छोटा पाव चमचाभर हळद टाकून मिनिटभर मिक्स करून घेतलं। हळद आणि मीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि 1 मिनिटाने लगेच ही भेंडी तेलामधून बाहेर काढून घ्यायची। जास्त वेळ तेलामध्ये भेंडी ठेवली तर हळद जळण्याची शक्यता असते, म्हणून मिनिटभरातच भेंडी तेलामधून बाहेर काढून घेतली। आता पॅनमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकले, त्यातच 2 हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घातल्या आणि 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या एकदम बारीक बारीक कापून टाकलेल्या आहे। लसूण हिरवी मिरची हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे। लसूण हाय फ्लेमवरती तळल्यानंतर त्याचा खूप छान सुगंध दरवळण्यास सुरुवात होते आणि त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो। आता इथे लसूण थोडासा लाल झाला की लगेच त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून टाकलेला आहे। कांदा इथे 5 ते 6 मिनिटं चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतवायचा आहे। गॅसची फ्लेम लो करायची। तोपर्यंत इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही घेताना फ्रेश दही घेतलेला आहे। आता या दहीला फेटून घ्यायचं आणि यातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या। लगेच याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पूड घेतलेली आहे। अर्धा छोटा चमचा मीठ घेतलेला आहे। आता दहीमध्ये हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे दही भेंडीची ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे। तोपर्यंत कांदासुद्धा चांगला लाल झालेला आहे आणि गॅसची फ्लेम लो होती, म्हणून कांदा चांगला शिजलेला सुद्धा आहे। बऱ्याच वेळेस खाताना तोंडामध्ये अखंड कांदा लागत असतो, म्हणून कांदा चांगला शिजवून घ्यायचा, म्हणजे खाताना तोंडामध्ये अखंड कांदा लागत नाही। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये तयार करून ठेवलेली दहीची पेस्ट टाकून मिक्स करून घेतलं। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। 2 मिनिटं लो फ्लेमवरती दहीसुद्धा चांगलं फेटून घ्यायचं। इथे बघा दहीचा कलर चेंज झालेला आहे आणि दही इथे थोडंसं शिजलेलं सुद्धा आहे। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे। मला इथे थोडी ड्राय भेंडी बनवायची आहे, म्हणून मी फक्त अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। थंडच पाणी टाकलेलं आहे। आता हे पाणी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता या पाण्याला उकळी आली की नंतर यामध्ये भेंडी टाकायची आहे। इथे तळलेली भेंडी साईडला काढून ठेवलेली होती। भेंडी आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस ती 30 ते 40% शिजलेली असते। आता आपल्याला फक्त 50 ते 60% भेंडी शिजवायची आहे। आता उकळत्या या ग्रेव्हीमध्ये भेंडी टाकायची, मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करून भेंडी शिजवून घ्यायची आहे। 7 मिनिटांमध्ये इथे भेंडीसुद्धा चांगली शिजलेली आहे, त्याबरोबर ग्रेव्हीसुद्धा थोडीशी घट्ट झालेली आहे। या पद्धतीने आपली दही भेंडीची ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता इथे भेंडी चेक करून बघायची शिजली आहे की नाही। भेंडी जर शिजली नसेल तर पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं भेंडीला वाफ काढून घ्यायची। इथे बघा भेंडी मस्त मऊसूत अशी शिजलेली आहे आणि शेवटी मीठसुद्धा चेक करून घ्यायचं आहे। मीठ कमी असेल तर आणखीन थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। शेवटी यामध्ये कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता। माझ्याकडे आज कसुरी मेथी अवेलेबल नाही, म्हणून मी शेवटी फक्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली। फक्त यामध्ये आणखीन थोडी ग्रेव्ही आवडत असेल तर थोडा जास्त पाण्याचा किंवा थोडा जास्त दहीचा वापर केला तरी चालेल। तर इथे ड्राय दही भेंडी तयार झालेली आहे। बराच वेळेस भेंडीची भाजी चिकट होते, म्हणून बऱ्याच जणांना भेंडी आवडत नाही। या पद्धतीने बनवून बघा, ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा आवडीने भेंडीची भाजी खातील। आणि इथे भाजी बघूनच लक्षात येत असेल की भाजी एकदम चविष्ट तयार झालेली आहे। गरमागरम फुलके, चपाती किंवा भाकरीबरोबर सुद्धा ही भाजी एन्जॉय करू शकता।
ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.